नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो, कशा आहात आपण सगळ्याजणी। तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मैत्रिणींनो, तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरून समजलंच असेल की आजचा व्हिडिओ खूप 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 स्पेशल असणार आहे, कारण की माझ्या बाळाचा वाढदिवस जो आहे तो होता 12 तारखेला, 12 नोव्हेंबरला, आणि आज व्हिडिओ तुम्हाला मी शेअर करत आहे। तर मला असं वाटतं की प्रत्येक आईवडिलांचं हेच वाक्य असतं, दरवर्षी जेव्हा आपल्या बाळाचा वाढदिवस असतो, म्हणजे आपलं बाळ जे आहे ते 1 वर्षाने मोठं होतं, तेव्हा आपल्याला असंच वाटतं की अरे आपलं बाळ इतकं मोठं कसं झालं हे आपल्याला कळलंच नाही, कसं काय आपलं बाळ इतक्या लवकर मोठं झालं, हो की नाही। म्हणजे प्रत्येक आईवडिलांची हीच भावना असते आणि खरंच खूप छान वाटतं की आपल्याला म्हणजे आपलं बाळ जेव्हा आपल्या डोळ्यासमोर वाढतं ना, तेव्हा ही जी भावना असते, हे जे क्षण असतात ना, हे प्रत्येक पालकाने अनुभवले पाहिजे, एन्जॉय केले पाहिजे आणि आपल्याला सुद्धा हे क्षण पुन्हा आपल्याला अनुभवायला मिळतात। आपलं बालपण, आपले आईवडील त्यावेळेचे, आपण लहानपणी कसे होतं, ते सगळे क्षण आपल्याला सुद्धा अनुभवायला मिळतात। तर खरंच ह्या गोष्टींना खूप 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 मेमोरेबल असतात आपल्यासाठी आणि आपल्या बाळासाठी सुद्धा। तर आज साधा सिंपल पण खूप छान असा माझ्या बाळाचा वाढदिवस आम्ही सगळ्यांनी मिळून साजरा केला। तर आमच्या आई, मिस्टर सगळेच इकडे मला मदत करत होते, दादासुद्धा आणि प्रशिकसुद्धा, म्हणजे बड्डे बॉयसुद्धा मला मदत करत होता। तर मिस्टरांनी फुगे जे आहेत ते फुगवून दिले, कारण की त्यांना शॉपमध्ये जायचं होतं, तर त्याआधी त्यांनी फुगे जे आहेत ते सगळे फुगवून ठेवले होते आणि मार्केटमध्ये जाऊन मी दुपारी सगळं सामान वगैरे आणून ठेवलं होतं, केक, परत डेकोरेशनचं सामान, कॅप्स, प्लेट्स, सगळं काही आणलं होतं। आणि आता मार्केटमधून आली की थोडासा थकवा आला होता, त्यामुळे चहा तर बनतोच। तर सगळ्यात आधी मी चहा घेतला, मस्त अद्रक आणि वेलची टाकून मी आणि आईने मस्त गरम गरम चहा घेतला आणि त्यानंतर मी डेकोरेशनला सुरुवात केली। तर बघू शकता इकडे बाळाचे कपडे, तर हे जे कपडे आहेत ते त्याला त्याच्या आत्तूने गिफ्ट केलेले आहेत स्पेशली बड्डेसाठी, आणि दरवर्षी त्याची आत्या असेल, आजी आजोबा असतील, त्याच्यासाठी असे छान छान कपडे घेत असतात आणि तेच कपडे आम्ही त्याला दरवर्षी वाढदिवसाला घालत असतो। तर इतका सुंदर दिसत होता ना हा लुक, त्याला अगदी आमच्या आई त्याला म्हणत होत्या की अगदी राजविंडा दिसत आहे, खूप सुंदर वाटत होता त्याला तो लुक। तर इकडे मी डेकोरेशन करता करता मध्ये मध्ये आईंना मदतसुद्धा करत होती आणि आईंने मस्त त्याची तयारी करून ठेवली होती, मस्त त्याला अंघोळ घातली संध्याकाळी 5:30 वाजता गरम गरम पाण्याने, आणि इतका फ्रेश झाला होता ना तो। आणि त्यानंतर त्याला कपडे घालून दिले आणि पुढचा मेकअप जे आहे त्याच्या आजीने त्याला मस्त केला होता। तोपर्यंत मी सगळी डेकोरेशनची तयारी करत होती आणि आज बाळाचा दिवस आहे, वाढदिवस आहे, त्याचा स्पेशल दिवस आहे। तर त्याचं म्हणणं होतं की माझ्या आवडीची आज पावभाजी झालीच पाहिजे, आणि सकाळपासून त्याचं सुरू होतं की आई आज प्लीज पावभाजी कर ना। तर आठवड्यातून एकदा तरी पावभाजी मी त्याच्यासाठी करतेच आणि आमच्या घरामध्ये सुद्धा सगळ्यांना खूप आवडते पावभाजी। तर मस्त मी पावभाजीसुद्धा करणार आहे, आणि पावभाजी कशी झटपट होते, भाज्या वगैरे सगळ्या आणून ठेवल्या होत्या आईंने, मस्त मला साफ करून दिल्या। तर आता डेकोरेशन झाल्यानंतर मी पावभाजीच करायला घेणार आहे। आणि प्रशिक इतका एक्सायटेड होता ना, कारण की मागचे 3 बड्डे त्याला इतके काही समजत नव्हते, तो लहान होता, 3 वर्षाचा होता, पण यावर्षी त्याला 4 वर्ष पूर्ण झालेले आहेत। तर त्याला खूप काही कळत आहे, समजत आहे, आणि तो इतका एक्सायटेड होता ना की तो मला डेकोरेशन करण्यासाठी मदत करत होता। त्याचबरोबर तो अगदी 5:30 वाजताच तो तयार होऊन बसला होता मस्त, की आता मी पटकन तयार होतं म्हणजे माझे सगळे फ्रेंड्स येतील, आपण केक कट करूया। केकसुद्धा त्याला खूप आवडतो। तर छान असं डेकोरेशन वगैरे झालं होतं आमचं, आणि बघू शकता अगदी 2 तास आधीच त्याला आईने मस्त असं रेडी केलं होतं आणि खूप खुश होता तो। सगळ्यांना, अगदी फ्रेंड्स लोकांना सुद्धा तो सांगत होता की बघा डेकोरेशन बघा, माझ्या आईने केक आणला आहे, आजीने मला तयार केलं आहे, असं त्याचं सांगणं सुरू होतं। तर बघू शकता डेकोरेशन झालेलं आहे।
छान असं डेकोरेशन झालं। बड्डे बॉयसुद्धा अगदी वेळेच्या आधीच तयार होऊन मस्त बसलेला आहे आणि आता वेळ झाली होती सायंकाळी दिवाबत्तीची, तर छान देवापुढे दिवा लावला आणि आज तुळशी विवाहसुद्धा आहे, तर त्यासाठी मस्त बाहेरसुद्धा दिवे लावले मी 4 आणि खरंच खूप प्रसन्न वाटतं जेव्हा अंगणामध्ये आपण दिवे लावतो, देवापुढे दिवा लावतो, तर एक पॉझिटिव्ह एनर्जीज आपल्या पूर्ण घरामध्ये येत असते। तर दिवाबत्ती माझी करून झाली होती आणि आता वाजले होते संध्याकाळचे 6:45, तर 8:30चा टायमिंग दिलेला आहे सगळ्यांना, म्हणजे त्याच्या फ्रेंड्सला बोलवलं आहे 8:30ला। तर त्याच्या आधी माझं सगळं काही हॉलमधलं आवरून झालं होतं, तर आता मी आली आहे किचनमध्ये। तर आता मी पटकन पावभाजीची तयारी करून ठेवते, सगळ्या भाज्या क्लीन करून घेतल्या आणि आता कुकरला लावते, म्हणजे शिट्ट्या झाल्या की भाजी जी आहे तीसुद्धा छान अशी थंड होईल आणि पटकन मला पावभाजीला फोडणी घालता येईल। मला असं वाटतं की प्रत्येक लहान मुलांना त्यांच्यासाठी आपण काही स्पेशल केलं ना की त्यांना खूप आवडतं आणि आपले जे घरातले मोठे असतील, आई वडील असतील किंवा आजी आजोबा काका, त्यांच्याप्रती त्यांचं जे प्रेम आहे, आदर आहे, तो आणखीन वाढतो, कारण की त्यांना वाटतं की कोणीतरी आहे बाबा आपल्याला स्पेशल फील करून देत आहे, आपल्यासाठी एवढं करत आहे। आणि ते मी माझ्या बाळामध्ये अनुभवलं, कारण की जेव्हा आम्ही सगळेजण तयारी करत होतो तो सगळं काही कौतुकाने बघत होता, आम्हाला मदतसुद्धा करत होता आणि जेव्हा त्याचे सगळे फ्रेंड्स आले ना तर तो सगळ्यांना अगदी कौतुकाने सांगत होता की बघा मस्त डेकोरेशन केलेलं आहे, माझे कपडे बघा आणि बघा किती छान केक आणलेला आहे। तर खरंच खूप छान वाटलं की आपण आपल्या लहान बाळांसाठी जे काही करतो ना ते अगदी ते लोक बघत असतात, ऑब्झर्व करत असतात आणि त्यांच्या मनामध्ये ना मोठ्यांप्रती जे प्रेम आहे, आपुलकी, माया, आदर, ते सगळं काही याच म्हणजे लहानपणापासूनच त्यांच्या मनामध्ये हे सगळं काही घडत असतं आणि त्यामुळे छोटे छोटे जे काही क्षण असतील ना मेमोरेबल करण्याचा मी प्रयत्न करत असते नेहमीच माझ्या बाळासाठी। तर अगदी मस्त, म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच त्याचा हा वाढदिवस खूप आवडला आणि खूप एन्जॉयसुद्धा केला सगळ्यांनी। तर बघू शकता इकडे दूध जे आहे ते तापायला ठेवलेलं आहे आणि बाबू काय 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 तर प्रशिक बाळ इतका एक्सायटेड होता ना, तयारी करून बसला होता आणि आजीनी काकांना तो सांगत होता की आज माझा हॅपी बड्डे आहे, तर प्लीज हॅपी बड्डेचं सॉन्ग लावा स्पीकरवरती। तर काकांकडनं त्याने हॅपी बड्डेचं सॉन्गसुद्धा लावून घेतलं होतं आणि मस्त आजीसोबत तो एन्जॉय करत बसला होता, त्याच्या फ्रेंड्सची तो वाट बघत बसला होता। तर कुकर लावून झालं होतं तोपर्यंत मी किचन ओटासुद्धा क्लीन केला, नाश्त्याची चहाची जी काही भांडी आहेत ना ती मी क्लीन करून घेतली, दूधसुद्धा एका साईडला तापायला ठेवलं होतं आणि मस्त आता मी स्वतः तयारी करायला जात आहे, कारण की बऱ्यापैकी काम जे आहे ते माझं आवरून झालेलं आहे। तर मी आवरून आली तोपर्यंत माझ्या मिस्टरांनी इकडे प्लेट्ससुद्धा भरायला सुरुवात केली होती, कारण की ते सुद्धा मदत करत असतात वेळोवेळी मला, घरातले सगळेच करतात एकमेकांना मदत। तर इकडे माझा कुकरला भातसुद्धा लावून झाला, पावभाजीसुद्धा रेडी आहे आणि दूधसुद्धा तापून झालेलं आहे। तर इकडे बघू शकता माझा हातचा लूक आणि प्लेट्ससुद्धा आता मस्त तयार करून ठेवलेल्या आहेत। तर आत्ता वेळ झालेली आहे मेन जे आहे आपलं ते बर्थडे सेलिब्रेशनची। तर बघू शकता मस्त असा केक वगैरे आता आम्ही कट करू आणि तुम्हीसुद्धा आता बाळाचा वाढदिवस आहे तो एन्जॉय करा।
तर मैत्रिणींनो, असा साजरा झाला माझ्या बाळाचा वाढदिवस. अगदी मस्त सगळ्यांनी एन्जॉय केलं आणि आय होप की तुम्हालासुद्धा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. म्हणजे दरवर्षी आहे ना, तुम्ही माझे मागचे व्हिडिओ बघितले असतील तर दरवर्षी म्हणजे मागच्या 3 वर्षापासून मी आश्रममध्ये सुद्धा वाढदिवस साजरा करायची, पण यावर्षी काही कारणांमुळे नाही जमला आम्हाला. काही हरकत नाही, नेक्स्ट टाईम नक्की करू. पण घरामध्येच खूप सुंदर असा वाढदिवस सगळ्यांनी साजरा केला. इकडे काही आमच्या आईंच्या मैत्रिणी, शेजारच्या आजी वगैरे पण आल्या होत्या, तर त्यांच्यासोबतसुद्धा छान फोटोशूट वगैरे झालं. तर आय होप की तुम्हालासुद्धा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर एक लाईक आणि एक कमेंटसुद्धा नक्की करा. भेटूया अशाच एका छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. भेटूया लवकरच.